त्याला कवाच आत्म्यानं बोललो, कवाच नाही. तो ह्याच आत्मा कशाला, तो ह्याच आत्म्यात काय बघितलंय सगळ्यांनी, तो ह्याच आत्मा कशाला, तो ह्याच आत्मा तुलाच राहून दे. असेच हात रंगेव रक्तानी, तो ह्याच आत्मा तुलाच राहून दे त्या रक्ताने भरल्याला. मी तुमच्या वैयक्तिक मॅटर मध्ये कधीच पडलो नाही. तुमच्या वैयक्तिक सुद्धा मॅटर आले, आपण डायरेक्ट सांगितलं आपण वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही. माझ्या दम आहे त्यांना समोरासमोर खेटायचा. बाईच्या आडून वार नाही करत मी कधी तुमच्यावरती. फार तुम्हाला 4-5 दिवसाच सांगतो. त्याचीच बायको आली होती, मला साथ द्या म्हणलं. मी कौटुंबिक याच्यात पडत नसतो. तुमचं तुम्ही तुमचं बघून घ्या. बाईच्या आडून वार करणारी अवलाद आपली नाही. तेच ते बायकोच आहे ना त्याची. मग त्या कोरोना मुंडे कोण आहेत त्या? 4 दिवस झाली इथे येऊन गेलेले. त्यांनी सांगितलं मला साथ द्या, माझं लागण ते. मला हे बोलायचं नव्हतं, त्यांच्या कुटुंबावर कधीच बोललो नाही मी. त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो, तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलं नाहीत. पण तू जर तसे आरोप माझ्यावर लावित असला ना, तू काय कोणता दादा फादा लागून गेला नाही, तू माझ्या नादी लागू नको. आता 4 दिवसापूर्वी त्याची बायको येऊन गेली, त्यांनी सांगितलं लागण ते माझ्याजवळ. जाहीर सांगतोय मीडिया समोर आहे, सरळ सांगितलं बाईच्या आडून गेलं पुन्हा आपण गोळ्या मारीत नसतो, आपल्यात खेटायची हिंमत आहे, समोरासमोर खेटल. अरे मी त्या उद्देशानं मुख्यमंत्र्याच्या आईला बोललोच नव्हतो. पण तुझी सुद्धा एक जुनी क्लिप आहे, तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणला होता, ती शब्द सुद्धा काढण्यासारखा नाही. म्हणला होता का नाही? फडणवीसांना सुद्धा म्हणला होता आणि पंतप्रधानाच्या आईला सुद्धा म्हणला होता. सांगू का शब्द देव? ते सांगायसारखा नाही मीडियात. दुसरे ओबीसीचे खूप चांगले नेते आहेत, त्यांना जरी बळ दिलं उचललं तरी चालत. परंतु 100% आजच्या त्यांच्या सभेवरून आमच्या लक्षात आलं की त्यांचा एक गट तयार झालाय अजितदादांना पवारांना बदनाम करण्याचा. कारण त्या व्यासपीठावर बसलेले 75% लोक हे अजितदादा आणि पवारांना रोज शिवाय घालते, रोज. मग आता निमित्त फक्त त्या परळीची टोळी चालवणाऱ्यांनी केलं. त्यांनी अजितदादाचा गेम करायचा ठरवलंय आणि त्याला पूर्ण साथ भुजबळ देतोय. आजची एकूण सभा सांगते. त्याच्यामुळे अजितदादाला याचा दोष देण्यात काही मजा नाही. अजितदादांनी दुसऱ्याच्या कोणाच्या हातात बीड जिल्हा सोपवला